बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पेन्शनर्स कर्मचारी व अधिकारी यांचा स्नेहमेळावा दिनांक 21 जुलै रोजी हॉटेल आत्रेय येथे संपन्न झाला. यावेळी पुण्यातील श्रीयुत प्रसाद नातू यांनी लिहिलेलं आशयघन निवृत्ती या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी या पुस्तकासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर लेखक प्रसाद नातू यांचं मनोगत झालं. त्यात त्यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. 1 एप्रिलला मी वृद्ध झालो तर मन वृद्ध होत नाही. तर याच्यातून लोकांचा असा गैरसमज असतो की वृद्धत्व म्हणजे केवळ क्षय. पण हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड सारख्या संस्थांचे संशोधन सांगते की 60 नंतर माणसाचे निर्णय अधिक संतुलित होतात, भावनिक स्थैर्य वाढतं आणि नात्यांची कदर अधिक केली जाते. समस्या वयाची नसतेच, ती असते आपण स्वीकारलेल्या भूमिकेची. म्हणजे जसं आपण आपल्या जीवनात काहीतरी, कोणी चीफ मॅनेजर असतो, कोणी सिनियर मॅनेजर असतो, कोणी झोनल मॅनेजर असतो. आपली ओळख ही पदाला चिकटलेली असते आणि ज्यावेळेस पद निघून जातं त्यावेळेस मग कोण तू, ही ओळख म्हणजे सगळं विसरून जातं. सगळे लोक विसरतात आपल्याला. कालपर्यंत जे मोबाईल फोन ठणाणत असतात ते एकदम बंद होऊन जातात. फार फार तर विचारतात की अरे तुम्ही रिटायर्ड झाले, बस एवढं विचारण्या पुढे आपल्याला, आणि तेही काही दिवसांनी बंद होतात. पण मित्रांनो, तुम्ही जे आयुष्यभर जपलेली मूल्य आहेत, व्हॅल्यूज आहेत, ते व्हॅल्यूंना कधीही मृत्यू होत नाही, ते क्षय पावतही नाहीत. तर आता वेळ असते या मूल्यांच्या आधारावर आपली नवी ओळख निर्माण करायची. तर म्हणून हे पुस्तक मी लिहायला, म्हणजे जे आजपर्यंत मी केलं, की मी आत्ताच सांगितलं की माझी 20 पुस्तकं झाली आहेत. तर आता मला कोणीही बँकेत काम करत होतो याने कोणी ओळखत नाही. मला सगळे लोक ओळखतात की प्रसाद नातू हे लेखक आहे, प्रसाद नातू हे ब्लॉग रायटर आहे. तर त्यामुळे मी ठरवलं की हे माझ्या अनुभवाच्या बरंचसं एक पुस्तक लिहायचं. की कसं कसं मी हे स्वतः करत गेलो. मी ब्लॉगही लिहितो, बरेचसे लोक आपले ब्लॉग वाचतात, त्या ब्लॉगमधून बऱ्याचशा गोष्टी सांगत जातो मी. तर त्या सगळ्या गोष्टींचं संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा एकूण 15 भागात, तर त्याला भाग नाही म्हटलंय मी, किंवा प्रकरणही नाही म्हटलंय. कारण प्रकरणं की नाही, एक तर शहाण्या माणसांनी प्रकरणं करायची नसतात आणि केली तर ती चव्हाट्यावर सांगायची नसतात. आपल्या जीवनाचे अध्याय असतात. म्हणून या पुस्तकाचा एक अध्याय आहे आणि असे 15 अध्याय आहेत. तर या पुस्तकात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आर्थिक बाबतीत फसवणूक, कारण सॉफ्ट टार्गेट आहे. आपल्या हातात एकदम 50-60 लाख रुपये किंवा 1 करोड रुपये पडलेले असतात अशा वेळेस, आणि बऱ्याचशा लोकांचं, मी तर म्हणून 70 ते 75% लोकांचं, कारण तंत्रज्ञान असं आहे की जे आज आहे ते उद्या राहील असं नाही, ते अपडेट होत जातं. तर त्याच्या दृष्टीने मी एक प्रकरण त्याच्यावरही घेतलं आहे, मृत्यूपत्र. तर मृत्यूपत्र म्हणजे अगदी बस आता 8 दिवसात काहीतरी होणार त्यावेळेस करायचं असं नाही आहे. त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर करणारं एक प्रकरण मी त्याच्यात टाकलं आहे. तुम्हाला माहीत असेल की हरीश राणा नावाचा एक तरुण, त्याला नुकतंच म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने परमिशन दिली इच्छा मरणाची, आणि लगेच 7 एप्रिल 2026ला महाराष्ट्र सरकारने एक अध्यादेश काढून त्याला आपल्या महाराष्ट्रात परवानगी दिली इच्छा मरणाला. त्याच्या दृष्टीने कायदाही आला आहे. त्या कायद्याचा सुद्धा मी माझ्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे आणि एक प्रकरण घेतलेलं आहे. कारण इच्छा मरण आजकाल काय झालंय की गुंतागुंतीचं होत गेलं आहे. तर त्यामुळे उद्या अशी जर गुंतागुंत निर्माण झाली तर फक्त श्वास चालू ठेवायचा म्हणून जिवंत राहायचं या कल्पनेला काही अर्थ नाही आहे. तर अशा वेळेस
काय करायचं नेमकं, तर ते त्या पुस्तकात मी दिलेलं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे आणि डिजिटलायझेशन आजकाल झालेलं आहे. कुठेही असं कागदपत्र करत बसायची वगैरे असं नाही आहे. तेही प्रकरण मी केलेलं आहे. दुसरं, आपल्या पुस्तकप्रेमीच्या एका याच्यामध्ये एका महिन्यात आपण हे घेतलं होतं की वृद्धाश्रम वगैरे. तर माझ्या मनात त्यावेळेस आलं की वृद्धाश्रमही 3 प्रकारचे असतात. एक स्वतःहून जातात लोक काही, एक काहींना जावं लागतं, आणि तिसरे असे आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे आजाराने इतके तुम्ही जर्जर झाले असता की लोक घरचे करायला तयार होत नाहीत. अशा वेळेस फक्त त्याच्यासाठी म्हणून एक प्रकारचा जो वृद्धाश्रम आहे, अशा 3 प्रकारचे वृद्धाश्रम आहे. तर त्याचाही मी याच्यात उल्लेख केलेला आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन, याच्याबद्दल मला खूप सांगता येणार, सगळं पुस्तक माझं तुम्ही घ्या आणि वाचा, कारण याच्यात खूप सांगण्यासारखं आहे. कारण ॲक्टिव्ह एजिंगची एक मी नवीन संकल्पना दिली आहे. त्याच्यामध्ये 3 भागात ते ॲक्टिव्ह एजिंग कसं करायचं ते लिहिलेलं आहे. तर शेवटी मी एवढंच म्हणेन की निवृत्तीनंतर जर आपल्याला पुढची 20 वर्षाची सेकंड इनिंग मिळणार असेल, तर ती केवळ दिवस ढकलत जगायची आहे की अधिक समृद्धपणे घडवायची आहे, हा निर्णय आपला आहे. आपल्या मराठीत खूप छान म्हटलं की थांबला तो संपला. मी असे अनेक लोक पाहिलेत की ज्यांनी निवृत्तीनंतर काहीच करायचं नाही असं ठरवलं, आणि मी बऱ्याच लोकांना, आता इथे बऱ्याच लोकांना अनुभव आहे की मी त्यांना बर्थडेवर फोन करून शुभेच्छा देतो, आणि त्यावेळेस मी विचारलं की काय करतो, काही नाही, मस्त आराम करतो. नाही, तो आराम नसतो मित्रांनो. तो पुढचा नेहमीकरता आराम घेण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकलेलं असतं. म्हणून जीवनात ॲक्टिव्ह राहणं, कारण आपण खूप ॲक्टिव्ह असतो, बँकेतले लोक आपण सगळे खूप ॲक्टिव्ह असतो, आणि अचानक ॲक्टिव्ह राहणं म्हणजे तुम्हाला सांगतो की थोडंसं घरातल्या घरात चालायचं, अगदी घरातले थोडेसे कामं करावे लागले तरी चालेल, ॲक्टिव्ह राहायचं सदैव. तर थांबला तो संपला हे लक्षात ठेवून आपल्याला पुढे चालत राहायचं आहे. हे पुस्तक तयार होण्यात ज्यांचे सहकार्य लाभले त्या भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री कासोटे पाटील आणि भाग्यश्री प्रकाशनाची टीम यांचे मी आभार मानतो. तसेच प्रामुख्याने गौरीश सोनार, ज्यांनी पुस्तकाचं सुरेख मुखपृष्ठ तयार करून दिलं आहे. त्या मुखपृष्ठात खूप सारे अर्थ आहेत दडलेले. मला असं वाटतं या सन्माननीय याच्यापैकी कोणीतरी त्याच्यावर नक्कीच प्रकाश टाकेल. तसेच आधी भाग्यश्री म्हणजे आता पुस्तकप्रेमीच्या दृष्टीने ती आमच्यातलीच झाली आहे, पण बँक ऑफ इंडियाच्या दृष्टीने ती आता बाहेरची आहे, म्हणून तिचे आधी आभार मानून घेतले. आता प्रकाश पत्की सरांनी या पुस्तकाला खूप सुरेख प्रस्तावनी, सर म्हणजे MD कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णीपेक्षा MD म्हणून तुम्ही जास्त ओळखता. MD कुलकर्णी सर माझे AGM होते पिंपरीला असताना. त्यांनी खूप सुरेख शुभेच्छा पत्र, नंतर भागवतवाड सरांचा माझा परिचय जवळपास 40 वर्षाचा आहे, तर त्यांनी अतिशय प्रेमाने शुभेच्छा पत्र लिहून दिलं. तसेच दिवटे सरांबद्दल मी काय बोलू, म्हणजे दिवटे सरांना इथे सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल माहिती आहे. त्यांनी अतिशय प्रेमाने, आणि त्यांनी थोडीशी अगदी मला 2011 पासून ते ओळखतात, आणि त्यावेळेसपासून त्यांची माझी जी ओळख झाली ती सगळी त्या शुभेच्छा पत्रात आली आहे. तर त्यांचे आभार नाही म्हणत मी कोणाचे आभार नाही म्हणत, मी सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो, कारण मला अजूनही पुस्तकं लिहायची आहेत आणि त्यांच्याकडनं मला शुभेच्छांच्या ऋणातच राहू इच्छितो. आणि आल्यावर बघितलं तर माझं नाव दिसतंय तिथे सगळीकडे, आणि टिळक सरांनी तर 10 वेळा माझं नाव घेतलंय. सगळ्यांना तर माझं नाव माहिती झालंय. तर नातू सरांनी शेजारी बसताना त्यांनी सांगितलं एकदा पुस्तक बघून घ्या तुम्ही. तर मुखपृष्ठच एवढं बोलकं आहे ना की घड्याळाच्या काट्यावर जे इतके वर्ष
जगत होतात किंवा जगत आहो आपण, तर ते थोडंसं असाईड ठेवून आता फुलपाखरी आयुष्य जे जगायचं, म्हणजे इंद्रधनुष्याचे जे रंग तेव्हा नुसते बघत होतो ते आता जगायचे. तर त्यामध्ये तुमच्या एवढी चांगली नाही बोलत मी, तुमच्याकडे खूप प्रेरणा घ्यायची आहे मला. आणि ते जे माळेसारखे सलग बोलत जातात ना, तरी बँकर असल्यामुळे ऑल आस्पेक्ट्स ऑफ बँकिंग आय टच. तर FD साठी तरी आम्ही आहेच, आणि सिनियर सिटीजन प्लस स्टाफ मेंबर्स, तर तो तुम्हाला इंटरेस्ट मिळतोच आहे. आणि सर जे म्हणत होते की तुम्ही चांगल्या कंपनीचे शेअर्स घ्यायला पाहिजेत, तर ती FD फिक्स ठेवून त्याच्या इंटरेस्टमध्ये तुम्ही काहीही करा, ते एक्सपेरिमेंट करा तुम्ही. हो, मला पण पेन्शन मिळतं म्हणजे. तर माझं तुमच्या सगळ्यांचं जर पेन्शन आपल्याला हवं असेल तर आत्ताच्या बॅचला हँड होल्डिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही बँकेत याल तेव्हा तुम्हाला जर वाटलं की तिथं तुम्हाला म्हणजे त्यांना नाही कळत आहे तुम्हाला कसं केटर करावं किंवा काय बोलावं, तर प्लीज लेट अस नो. आम्ही त्यांच्यात सुधारणा घडून आणू, पण आम्हाला सोडून जाऊ नका तुम्ही कुठे. बी व्हेरी हॅपी टू होस्ट यू. थँक्यू व्हेरी मच. वा. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सगळे मित्र आणि लेडीज अँड जेंटलमॅन, प्रसादशी माझा संबंध हा वर्धेपासून आहे. प्रसाद त्यावेळेला वर्धा ब्रँचला माझ्यासोबत काम केलं होतं, मी त्याचा अधिकारी होतो. तो क्रेडिटमध्ये काम करायचा आणि नंतर त्यांनी प्रमोशन घेतलं. इनफॅक्ट मी त्याला म्हटलं प्रमोशन घेतलं. हल्लीजी इतका मोठा आपला कलिगचा सहभाग त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आल्यामुळे त्यांना नक्कीच आनंद आपल्याला मिळत नाही. आणि शेवटी आपल्या माणसाचं ॲप्रिसिएशन आपणच करायचं आहे आणि आपल्या माणसाने केलेलंच आपल्याला बरं वाटतंय. श्रीयुत सुहास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले आणि त्यानंतर प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यानंतर दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.